नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या एज्युकेशन गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संरक्षणशास्त्र विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करूया. मागील 11वी वर्गात आपण महत्त्वाच्या संकल्पना, त्यात राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य, राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सामर्थ्य, राष्ट्रीय सुरक्षा धोरण, भूराजनीती, लष्करी इतिहास, संरक्षण अर्थशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताची उच्चस्तरीय संरक्षण संघटना यांचा अभ्यास केलेला आहे. तर 12वी या वर्गात आपण राष्ट्रीय सुरक्षेस असलेली आव्हाने आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न समजून घेणार आहोत. यामध्ये भारताची लष्करी बाजू तसंच राजकीय, राजनैतिक, आर्थिक, विज्ञान व तंत्रज्ञान आणि भारताची अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा या विविध पैलूंना समजून घेणार आहोत. तसेच भारताची अंतर्गत समस्या आणि भारत व इतर देशाशी झालेले युद्ध याचाही अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारताची सुरक्षा संकलनात्मक चौकट. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? देशाच्या प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा होय. या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 देशाची प्रादेशिक सीमा, नंबर 2 सार्वभौमत्व आणि नंबर 3 स्वातंत्र्याचे संरक्षण करणे. तिन्ही मुद्दे पाहू आपण. पहिला मुद्दा देशाच्या प्रादेशिक सीमा. यामध्ये देशाला जी भूसीमा, सागरी सीमा आणि हवाई सीमा लाभलेली आहे त्या सीमेचे रक्षण करणे. नंबर 2 सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजेच इतर शक्तिशाली देशाच्या म्हणण्यानुसार न वागणे किंवा न कार्य करणे म्हणजे सार्वभौमत्व. आणि नंबर 3 स्वातंत्र्याचे रक्षण करणे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी देशात अनेक लढा, उठाव, क्रांती, चळवळ झाल्या. त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचे रक्षण करणे. ह्या तिन्ही गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये येतात. तर आणखीन एकदा व्याख्या पाहू आपण. देशाच्या प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. आता राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून राज्याचे रक्षण करणे असे मानले जाते. राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ही फक्त लष्करी बाजू मानली जाते. तर राष्ट्रीय सुरक्षा याला इतरही बाजू, त्यालाच आपण पैलू असे म्हणतो, असतात. ते पुढील प्रमाणे सांगता येते. नंबर 1 राजकारण किंवा राजनय. बघा, राजनय यालाच इंग्रजीत आपण डिप्लोमेसी असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्वतंत्र देशांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करणे आणि टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजेच राजनय होय. बघा की देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून राष्ट्रहित जपून इतर देशाशी संबंध जोडणे. हे संबंध व्यापारी असू शकतात, राजकीय असू शकतात, ऐतिहासिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, त्याचबरोबर सांस्कृतिक संबंध सुद्धा असू शकतात. तर हे टिकून ठेवणे हे कोणाच्या हाती असतं? तर राजनयाच्या हाती असतं. त्याचबरोबर समाज, पर्यावरण, उद्योग, ऊर्जा, नैसर्गिक साधन संपत्ती, आर्थिक, मनुष्यबळ इत्यादींचाही समावेश या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये केला जातो. इत्यादी राष्ट्रीय सुरक्षतेचे पैलू मानले जातात. देशाचे संरक्षण धोरण ठरवताना खालील गोष्टीचा व्यापक विचार करावा लागतो. त्यामध्ये नंबर 1
त्या देशाचे आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञानाचा पाया घालणे महत्वाचे असतं, पहिला मुद्दा. दुसरा आहे सामाजिक व सांस्कृतिक एकजिन्सीपणा असणे आवश्यक असते, तर त्या देशाचे संरक्षण धोरण मजबूत होत असते. राजकीय स्थैर्य असणं आवश्यक आहे, त्यातून ठाम निर्णय घेता येतात. नंबर 4, विजिगीषू वृत्ती असणे आवश्यक आहे. आता विजिगीषू म्हणजे विजय मिळवण्याची वृत्ती. नंबर 5, कार्यक्षम राजनय असणं आवश्यक आहे. आपली बाजू मांडणारा तो एक कोण असतो, तो प्रतिनिधी असतो, तो वकील असतो. त्यामुळं राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून त्याने इतर देशाशी संबंध जोडणे आवश्यक असतं. नंबर 6, इतर बाबींचाही समावेश त्यामध्ये केला जातो. त्यामध्ये देशातील अंतर्गत परिस्थितीचाही विचार करावा लागतो, की देशाचे संरक्षण धोरण ठरवत असताना देशाची अंतर्गत परिस्थितीचाही विचार त्या ठिकाणी करावा लागतो, तर त्या देशाचे संरक्षण धोरण हे मजबूत होत असते. देशाचे संरक्षण धोरण हे मूर्त स्वरूपाचे असते. मूर्त म्हणजे बदल. त्याची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतात. आंतरराष्ट्रीय, नंबर 1 आंतरराष्ट्रीय. नंबर 2 देशांतर्गत परिस्थिती. इतर देशाबरोबर संबंधामध्ये बदल झाला की त्याचा परिणाम संरक्षण धोरणावर होत असतो आणि संरक्षण धोरण हे बदलत असते. भारताचे संरक्षण धोरण बघा, भारताचे संरक्षण धोरण त्यामध्ये 2 महत्वाचे घटक असतात, बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा. आणि दुसरा घटक आहे देशांतर्गत घटक. बघा, मग सांगितल्याप्रमाणे की बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा, त्यामध्ये आपणास सांगता येते की राजनयिक, लष्करी आणि आर्थिक. एक एक मुद्दे पाहू आपण. बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा. त्यामध्ये राजनयिक, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये होणारे बदल आणि भारताच्या संरक्षणाला असलेल्या पारंपरिक व नव्या धोक्याचे परिणाम यांचा समावेश राजनयिकमध्ये होत असतो. नंबर 2 लष्करी. यात पारंपरिक युद्ध, अंतर्गत सुरक्षिततेच्या समस्या, तसेच आण्विक, रासायनिक व जैविक प्रकारातील विध्वंसक अस्त्रापासून असलेल्या धोक्यांचा समावेश होत असतो. नंबर 3 आर्थिक. जागतिक अर्थकारण आणि व्यापारासंबंधी धोरणातील बदलामुळे होणाऱ्या परिणामाचा यात समावेश होत असतो. बघा की बाह्य सुरक्षा आणि सामरिक मर्यादा यामध्ये राजनयिक, लष्करी आणि आर्थिक हे 3 घटक महत्वाचे आहेत. तसेच नंबर 2 देशांतर्गत घटक. आता देशांतर्गत घटकामध्ये कोणते मुद्दे येतात, तर पहिला मुद्दा आहे विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञानातील विकासातून संरक्षण दलाचे आधुनिकीकरण केले जाते, की सैनिकांचा आत्मा हे शस्त्रास्त्र असतात आणि आधुनिक शस्त्रास्त्र असेल तर नक्कीच त्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावलेलं असतं. त्यामुळे आधुनिकीकरणाला जास्त महत्त्व दिलं जातं. नंबर 2 आर्थिक. देशाची आर्थिक स्थिती मजबूत असेल तर सुरक्षेवर त्याचा योग्य परिणाम होत असतो. बघा की एका नाण्याच्या 2 बाजू आपल्याला सांगता येते, की देशाचा विकास आणि संरक्षण ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली म्हणजे समानतेनं विकास होणं आवश्यक आहे, तरच संरक्षणावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाऊ शकतो. त्यातून नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन शस्त्रास्त्र विकसित केले जाऊ शकतात किंवा आयात केले जाऊ शकतात. त्यामुळं त्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरच हे साध्य होऊ शकतं. नंबर 3 सामाजिक राजकीय स्थिती. देशातील सामाजिक व राजकीय स्थैर्य आणि त्याचे अंतर्गत सुरक्षतेवर होणारे परिणाम हे महत्वाचे असतात. आणि नंबर 4 लोकसंख्येतील बदल. यात स्थलांतर सारख्या समस्यांचा समावेश होतो. हे 4ही घटक देशांतर्गत घटकामध्ये मोडले जातात, की भारताचे संरक्षण धोरण ठरवत असताना हे मुद्दे महत्वाचे असतात. भारताने संरक्षण धोरणात स्वातंत्र्य, अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक एकात्मता यांना सर्वाधिक प्राधान्य दिले. शांततेविषयक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवला. राष्ट्रीय सुरक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणत्याही संघर्षाकडे पाहताना त्याच्या मूळ कारणावर उपाय केला पाहिजे. कोणताही संघर्ष
कोणताही संघर्ष सर्वप्रथम शांततामय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामान्यपणे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील तणावातूनच संघर्ष उत्पन्न होतात. असे संघर्ष परस्पर संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडविले पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकारणात या पद्धतींना प्रशांत वाटाघाटीचे मार्ग, पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स असे म्हटले जाते.